उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट। मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाच्या अधूनमधून सरी, तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये रात्रभर पावसाची संततधार। मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार, त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने। उद्यापासून राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार, तर उत्तर महाराष्ट्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं आज दमदार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम। पुजारी टोला धरणाच्या 8 दरवाजातून 6000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा 99% अधिक। अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी धरणं काठोकाठ भरली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात, भात शेती पडून कुजण्याची दाट शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस, जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। धरणातून 57,592 क्युसेकनं विसर्ग। गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडचं मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरनं उघडले। मांजरा नदी पात्रामध्ये 3,494 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मटण मार्केट परिसरात नदीचं पाणी शिरलं। 4 दिवसानंतर यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाची हजेरी। या पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका, मात्र कपाशीसाठी लाभदायक। जायकवाडी धरणातून गोदापात्रात विसर्ग वाढवला। गोदापात्रातील पाणी बीडच्या गेवराईतील राक्षस भवनापर्यंत पोहोचलं, त्यामुळे राक्षस भवनातील सगळी मंदिरं पाण्याखाली। बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस, शेगाव तालुक्यातील माटर गावजवळ बोर्डी नदीला पूर। पुराच्या पाण्यात बैलगाडी टाकणं शेतकऱ्याच्या अंगलट। सुदैवानं वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बैलांना नागरिकांनी वाचवलं। अंधेरीमध्ये उघड्या ड्रेनेज लाईनमध्ये पडून मृत्यू झालेल्या विमल गायकवाड यांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत द्या। संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, मुंबई युथ काँग्रेसची मागणी। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तातडीनं पंचनामे करण्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे निर्देश। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीमध्ये दाखल। 2 दिवसीय दौऱ्यामध्ये विदर्भातील सगळ्या 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे अमरावतीमध्ये भेट घेणार। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। ठाकरेंची युवा सेना 2018ची पुनरावृत्ती करणार की एबीव्हीपी सिनेट निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार, याकडे लक्ष। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। मतमोजणी करू नये म्हणून मासू विद्यार्थी संघटनेनं हायकोर्टाकडे विनंती केली होती। महायुतीची आज वर्षा बंगल्यावर बैठक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहणार। जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता। काल होणारी बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द। महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभेची मागणी, मात्र शरद पवार पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ सोडण्यास नकार। 1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होणार, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर। महिला सशक्तीकरण मेळाव्याला उपस्थित राहणार, तर शिर्डी मतदारसंघातील विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। आज चंदगड विधानसभा मतदारसंघात सकाळी 10 वाजता अजित पवारांचा कार्यक्रम। केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये बैठका घेऊन विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार। नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगरमध्ये आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा। अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा राहणार, शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेची आजपासून महाविजय संवाद यात्रा।
भिवंडीतून सुरुवात तर वरळीमध्ये यात्रेचा समारोप होणार. युवा सेनेकडून आदित्य ठाकरेंनाच आव्हान. पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गिकेचं उद्घाटन आता पंतप्रधान मोदी ऑनलाईन करणार. सोलापूर विमानतळ आणि भिडेवाड्याचं भूमिपूजनही याच कार्यक्रमात होणार. पुण्यातल्या एका प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील कार्यक्रमाला मोदींची ऑनलाईन उपस्थिती. अर्क आणि अरुणिका या प्रणालीचं त्यांनी उद्घाटन केलं. 1 ऑक्टोबरला अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर. या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी मुंबईतील प्रत्येक वॉर्डचा आढावा घेणार. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा रिपोर्टही तयार केला जाणार. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचा भाजपला फायदा झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. विधानसभेत दोन्ही पक्षाची मतं नक्कीच भाजपकडे वळवू शकतील, फडणवीसांना विश्वास. राज्यात तिसरी आघाडी डार्क हॉर्स म्हणून काम करेल, संभाजीराजे छत्रपतींना विश्वास. छोट्या मोठ्या गावांना खुर्द आणि बुद्रुक म्हणतात, तसं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं झाल्याचाही संभाजीराजेंचा टोला. लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न. योजनेला विरोध करणाऱ्यांना माता भगिनी विधानसभेत सडेतोड उत्तर देतील. एक्स पोस्टद्वारे सुनील केदारांच्या टीकेला अजित पवारांचा प्रत्युत्तर. धर्मवीर 2 चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा मुंबईमध्ये संपन्न. सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. धर्मवीर 3ची पटकथा आपण लिहू, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतीये. कायद्यानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हायकोर्टात धाव घेणार. अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती. अक्षय शिंदेच्या दफनासाठी पोलिसांकडून अंबरनाथच्या स्मशानभूमीची पाहणी. मात्र अंबरनाथमध्ये अक्षयचा दफनविधी करण्यास पालिकेनं परवानगी नाकारली. कळव्यामध्ये अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला मनसेचा विरोध. मनसैनिकांकडून कळवा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी पत्र. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सीआयडी पथकाकडून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल 4 तास चौकशी. पुण्याच्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार. या प्रकरणी 4 आरोपींना अटक. पीडितेनं शिक्षकांना ही बाब सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुण्यातली घटना अतिशय धक्कादायक. पुणे पोलिसांच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना घडली. 11वी-12वीच्या मुलांना ड्रग्ज उपलब्ध होतात, ही बाब चिंताजनक. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचा औषध पाजत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. 3 तरुणांसह एका तरुणीवर गुन्हा दाखल. एका पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू. भांडूप नाहूर रेल्वे स्थानकादरम्यानची घटना. कुर्ला लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू. अमित गोनके असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. अलिबागमधील आरसीएफ शाळा बंद करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचं पत्र. संतप्त पालकांचा शाळेच्या परिसरात घेराव. शाळा वाचवण्याची पालकांची मागणी. मंत्री छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल. अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं भुजबळ रुग्णालयात. पुण्याहून विशेष विमानानं मुंबईला रुग्णालयात त्यांना दाखल केलं. ऑनलाईन रमी हा कौशल्याचा खेळ कसा? हायकोर्टाचा जंगली रमी. रमी सर्कलला सवाल. राज्य सरकारलाही फटकारलं. जंगली रमी आणि रमी सर्कलला खुलासा करण्याचे निर्देश. केंद्राच्या 24 संसदीय समित्यांचं गठन. राहुल गांधी, कंगना रनौत, रामगोपाल यादव, शशी थरूर यांच्यासह इतर नेत्यांचा समितीमध्ये समावेश. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅशनल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची वर्णी. या समितीमध्ये 21 लोकसभेच्या तर 10 राज्यसभेच्या सदस्यांचा समावेश. राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर. महेश घाटुळे राज्यात प्रथम तर वैष्णवी बावस्करची मुलींमध्ये बाजी. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना आता पदांचा पसंतीक्रम द्यावा लागणार. राज्यसेवेच्या परीक्षेत अखेर कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश. विद्यार्थ्यांच्या 3 दिवसांच्या आंदोलनाची दखल. 48 कृषी उपसंचालक, 53 तालुका कृषी अधिकारी तर 157 कृषी अधिकारी पदांचा समावेश. एमएमआरडीएला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून 31,673 कोटींचं कर्ज मंजूर. मुंबईमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी औपचारिक करार. केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहनासाठी 11 चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी. मात्र नवी मुंबई महानगरपालिका चार्जिंग स्टेशन उभारण्यात उदासीन. एकही चार्जिंग स्टेशन उभारलेलं नाहीये. जलसंपदा नियामक मंडळाच्या बैठकीत पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये 3 मोठे करार. 15,100 मेगावॅट वीज निर्मितीसाठी 82,299 कोटींची गुंतवणूक. गुंतवणुकीतून 18,440 जणांना रोजगार मिळणार. नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव आणि नवापूर तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत.
शाळा सुरू होऊन 4 महिने झाल्यानंतरही 66,000 विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू. तांत्रिक अडचणींमुळे पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला महिनाभराचा उशीर. भंडारा शहरातील गांधी चौकात बंद ई-बाईकनं पेट घेतला. दुचाकीवरच्या व्यक्तीनं समयसूचकता दाखवल्यामुळे दुर्घटना टळली. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात. एअर इंडियाच्या प्रवाशांचा मुंबई विमानतळावर गोंधळ. आधी फ्लाईटला उशीर झाल्यानं आणि नंतर रद्द झाल्यानं प्रवाशांचा संताप. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाविरोधात मनसे आक्रमक. चित्रपट प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवेंचे चेंबूरमधील चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला पत्र. राहुल गांधी म्हणतात ते कलम 370 परत आणणार, पण राहुल गांधीच काय, त्यांच्या 3 पिढ्याही 370 परत आणू शकणार नाहीत. उधमपूरमध्ये बोलताना अमित शहा यांची राहुल गांधींवर टीका. बेरोजगारीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची विरोधकांवर टीका. विरोधी पक्षांच्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा प्रधान यांचा आरोप. केरळमध्ये सर्वाधिक 29% तरुण बेरोजगार असल्याची माहिती. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक. या विजयात महाराष्ट्रातील दिव्या देशमुख आणि विदित गुजराती आणि प्रशिक्षक अभिजित कुंटेंची महत्त्वाची भूमिका. पंतप्रधान मोदींकडून कौतुक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.